नमस्कार पशुपालक मित्रांनो. मी कृष्णा तोडकर. वेट किंग ॲग्रो या यूट्यूब चॅनलवरती आज खूप दिवसानंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. थोडंसं तुम्हाला चॅनलच्या विषयी सांगण्यासाठी आज थांबत आहे. कारण वेट किंग ॲग्रो याच्या अगोदर आपल्या चॅनलचं नाव वृंदावन डेअरी फार्म असं होतं. पण आपल्याला त्या नावाचं रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंटच्या साईडवरती कायदेशीरपणे न भेटल्यामुळे आपण सगळेच आपल्या व्यवसायाचे नावच चेंज करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळं वेट किंग नावाचं आता रजिस्ट्रेशन, पेटेंट, ट्रेडमार्क, लोगो वगैरे सगळे आपण आपल्या नावावरती रजिस्टर करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या सगळ्याच ह्याची नावं पण बदलण्यात आलेली आहेत. म्हणून पहिलं जे आपलं वृंदावन डेअरी फार्म होतं तर त्याचं नाव आता वेट किंग ॲग्रो, आणि त्याच्यामध्ये वेट किंग ॲग्रोमध्ये म्हणजे सगळे झालं. डेअरी फार्म आलं, आपलं डेअरी मार्ट आलं, आणि तुम्हाला सर्वांच्या माहितीसह सांगतो की पशुखाद्याचा कारखाना आपला चालू झालेला आहे. तर पण याच नावाने आपण चालू केलेलं आहे. त्याच्यामुळं वेट किंग ॲग्रो हे आपलं यूट्यूबचं चॅनल आहे. इंस्टाग्रामवरती पण अशीच आय डी आहे. तर आजचा व्हिडिओला आपण लगेचच सुरुवात करूयात. खूप दिवसानंतर यूट्यूब चॅनलवरती आलेलो आहे. काही कारणास्तव कारखान्याचं काम चालू होतं, त्याच्यामुळं थोडा वेळ कमी होता, त्यामुळं चॅनलवरती अपडेट राहायला भेटलं नाही. तर आज पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती आपल्या चॅनलच्या सगळ्या परिवाराच्या मेंबरसाठी, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण एक मुरघासावरतीच व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आता आपण आपल्याच घरच्या शेतातल्या प्लॉटवरती उभा आहोत. हा प्लॉट आहे ॲडवांटा कंपनीचं मेगा स्वीट नावाची व्हरायटी आहे. तर हा प्लॉट आता सध्या हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि त्याचं मेगा स्वीटचा मुरघास करण्यासाठी चालू आहे. तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत आहे, नसेल त्यांना हे सांगतो की आपल्याकडं विधाता कंपनीचं 4D मशीन पण आहे मुरघासाचं. तर त्याच्या सहाय्यानेच आपण मुरघास करत असतो. तर आज आपण ह्या प्लॉटची उंची आणि हे बघू शकता. आज यावर्षी थोडा पाऊस काळ जास्त असल्यामुळे आणि मच्छरांचं प्रमाण जास्त असल्यामुळे थोडंसं खालच्या साईडचे पालांचं वाळलेला दिसतो तुम्हाला. परंतु पूर्णपणे हा चारा जो आहे शेंड्यापासून बुडापर्यंत बघितलं तर रगदार आहे. आज ह्याच्यापुढे तुम्ही बघत असाल तर हा दाणे पूर्ण चिकात आलेले आहेत. तर अशा अवस्थेत आल्याच्या नंतर आता इथं तुम्ही जर बघितलं तर हे थोडंसं चिकात आणि चिकाच्या पुढं जायच्या अवस्थेत आहे, कारण पावसाच्या आणि ह्याच्या उघाडीवरती हे कामं करायला लागतात. त्याच्यामुळं तरी हे पूर्णपणे हुरड्यात असल्याचं तुम्हाला बघायला भेटत आहे या ठिकाणी. हे असे एक 8 दिवस अगोदर जरी केला असता तरी हरकत नाही, आणि आता जरी केला, हे बघा, हे अशा पद्धतीनं चिक जोपर्यंत दाण्यात आहे, तर अशा अवस्थेमध्ये मुरघास करण्याची योग्य वेळ आहे. हा मेगा स्वीटचा आहे म्हणून ही अवस्था. आणि ज्यावेळेस तुम्ही मकाचा मुरघास करत असाल तर मकाचे पण दाणे सेम ह्याच पद्धतीने ज्यावेळेस चिकात आलेले दिसतील त्यावेळेस ती वेळ मुरघास करण्यासाठी योग्य. आता बऱ्याच शेतकऱ्यांना ही बारकावे माहीत आहेत, जे नवीन दूध उत्पादक आहेत किंवा नवीन ज्यांना मुरघास करायचा आहे, तर त्यांच्यासाठी एक थोडीशी माहिती म्हणून सांगतो. आणि ह्या व्हरायटीचं फक्त चाऱ्यासाठीच डेव्हलप केलेली व्हरायटी आहे. तुम्ही उंची वगैरे प्लॉटची बघू शकता. आणि ह्या फक्त दुधासाठी आणि दुधाच्या जनावरांसाठी चाऱ्याची व्हरायटी डेव्हलप केलेली आहे. त्याच्यामुळं ह्याच्यातले प्रोटीन्स आहेत किंवा त्याच्यातले जे दुभत्या जनावरांना लागणारे सर्व घटक आहेत त्याच्यात भरपूर प्रमाण आहे. आणि ह्या चारा विशेष म्हणजे नावासारखाच स्वीट आहे. तुम्ही जरी अक्षरशः चिपाडे खाऊन बघितलं तरी तुम्हाला हे गोड चव लागते त्याची. त्याच्यामुळे जनावरे तुमचे अतिशय आवडीनं याला खातात. तर हे थोडीशी चाऱ्याबद्दलची माहिती. आणि आता आपण मुरघास कसा तयार करतो ह्याची प्रोसिजर आपण डायरेक्ट बघूया. आपल्या प्लॉटमध्ये मुरघासाचं आता मशीन चालू आहे. आपण लगेचच तिकडे जाऊन काय पद्धत आहे ते बघूया. असं नाही आहे की सगळ्यांकडे ही मशीन असणंच गरजेचं आहे. मुरघास करण्याच्या पद्धती भरपूर आहेत. तुम्ही काही जण बंकरमध्ये करतात किंवा टनाच्या बॅग भरतात. बरेच जण मॅन्युअली जरी आपण मुरघास केला तरी पण काही हरकत नाही. असं काही कंपल्सरी नाही की एवढं मोठं सगळी यंत्रणा पाहिजेच किंवा याच्याशिवाय व्यवस्थित होत नाही. तर असं काही नाहीये. मुरघास तुम्ही साध्या पद्धतीनं मॅन्युअल पद्धतीनं जरी केला तरी पण काही अडचण नाही. मुरघास हा मुरघास असतो. आपल्याकडे जी पद्धत आहे, जी यंत्रणा आपण मुरघास करण्याची पद्धती आपल्याकडे यंत्रणा आहे आदल्या दिवशी आपल्याला चारा हातच्या दिवशी आपण मुरघास करत असतो. मला बघायला भेटेल 5च्या सेटिंगवरती 5 आणि 13चे पॉईंट असतात त्याला. 5च्या सेटिंगवरती जास्त बारीक व्हायला आपण थोडं 13च्या ह्याच्यावरती हे केलेलं आहे.
मकाचा चिपाड असेल तर हे असे बारीक तुकडे होणार नाहीत, कारण हे ज्वारीचा डोळा आहे. हे ज्वारीचं चिपाड चेंबलं जातं, त्याच्यामुळे हे फुटल्यामुळं हे असं बारीक झालेलं काही हरकत नाही. या ठिकाणी जे कृषी गर्दी आहे आपली, त्या प्रत्येक कृषी झाल्याबरोबर ह्या ड्रममध्ये येते आणि हा ड्रम भरल्याच्या नंतर हा ड्रम असा हायड्रोलिक प्रेशर खाली येतो. त्याला 4 ड्रम आहेत ह्या मशीनला. हे असं पूर्णपणे फिरलं जातं आणि इथे ओढायला लागतं आणि ह्या बटनवरती इथं एक माणूस ऑपरेट करतो आपला. ह्या बटनवरती तर जेवढं पाहिजे तेवढं प्रेशर याला काय खाली पाणी आपल्याला जेवढं दाब द्यायचं एवढं चॉप करायचं, तेवढं चॉपिंग करणे आणि हे सोडून देणे. अशा पद्धतीने भरल्याच्या नंतर या ठिकाणाहून बॅग आपण काढणे. पहिली बॅग काढणे आणि लगेच दुसरी बॅग आपण त्या ठिकाणी लावतो आणि अशा पद्धतीने तर याची आपल्याकडे यंत्रणा आहे. त्याच्यामुळे थोडस मुरघासाचं जे खराब होण्याचे प्रमाण आहे किंवा दाब कमी पडला तर मुरघास जो खराब होतो, तर अशा पद्धतीचा काही आपल्याकडे तक्रार राहत नाही. आणि ह्या 50-55 किलोच्या बॅग असल्यामुळं एका माणसाला सहज हँडलिंगला सोप्या जातात. आता ह्या बॅग अशा काढल्याच्या नंतर आपण काय करतो, इथं टॅगिंग पण भेटते, ऑटोमॅटिक टॅग पण भेटतात. पण आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं कमी खर्चामध्ये हा धागा वापरून आपण ह्या पद्धतीने असं बांधतो याला. आणि त्याच्यानंतर हा जो चिकट टेप आहे, तर हा चिकट टेप आपण ह्या पद्धतीनं असं वर बांधून पूर्णपणे टाईट आवळून घ्यायचा आहे हा चिकट टेप, जेणेकरून हवामध्ये नाही गेली पाहिजे. मुरघास करणे म्हणजे काय, तर फक्त ओला चारा चिकात आल्याच्या वेळेवर बरोबर तर पुट्टी करणे आणि हवा बंद करून ठेवणे म्हणजेच मुरघास. म्हणजे मुरघास म्हणजे आपण थोडक्यात जे लोणचं करतो, तर त्या लोणच्यात आणि ह्याच्यामध्ये दुसरं काही वेगळं हे नाहीये. मुरघासाचं हे एकच काम आहे की वर्षभर हिरवा चारा जनावरांना भेटला पाहिजे. सगळ्यांकडे शक्य नसतं की हिरवा चारा कंटिन्यू शेतात करणं, वर लगेच लागेल त्यावेळेस काढून ठेवणं. फक्त त्या कारणासाठी आज ज्यावेळेस पाणी असेल किंवा सीझनली आलेला चारा आपण कट करून अशा पद्धतीने दाबून ठेवतो. आता ही बॅग तुम्ही वर्षभर जरी ठेवली हवा बंद तरी खराब होत नाही, वर्ष 1.5 वर्ष तरी काही ह्या बॅगला होत नाही. आतला चारा कधीही काढला तरी तुम्हाला एकदम चांगला आणि खाण्यायोग्य चारा यामधून तुम्हाला कधी भेटेल. तर हे अशा पद्धतीनं आपण मुरघास करू शकतो. मुरघास कशाचाही केला जातो, म्हणजे थोडक्यात बरेच शेतकरी विचारतात की नेपियर, आता हाती घास आहे, नेपियर आहे, याचा पण मुरघास चालतो का, तर हरकत नाही. फक्त काय होतं, मुरघास कशाचा आहे किंवा चारा कुठला वापरला त्याच्या पद्धतीने बरोबर जसं त्याच्यासारखी चव असेल तशी मुरघासाला तुम्हाला थोडीशी चव भेटते. मकाचा आणि मेगास्वीटचा तर मुरघास अतिशय आवडीने जनावर खातात, परंतु एखाद्या वेळेस नेपियरचा केला तर थोडासा आंबट वास त्याच्यात येत असतो. म्हणजे थोडक्यात आपण आंब्याचं लोणच्याची जशी चव वेगळी, मिरचीच्या लोणच्याची जशी चव वेगळी आणि लिंबाच्या लोणच्याची जशी चव वेगळी, तर हे असे वेगवेगळे प्रकार आहेत थोडक्यात चाऱ्याचे. तसे आपण जे लोणच्याचे प्रकार आहेत तसेच हे पण चाऱ्याचे प्रकार, आणि ह्या पद्धतीनेच सगळ्यांची हे मुरघास केला जातो आणि पद्धत सगळ्यांची सेम आहे. ह्याच्यामध्ये बरेच जण आता कल्चर वापरतात, कुणी मिनरल मिक्सचर वापरतं, कुणी गुळ पाणी वगैरे वापरतात. गुळ पाण्याला वगैरे आम्ही थोडंसं वापरू नका म्हणून सांगतो शेतकऱ्यांना, कारण आता मार्केटमध्ये बरेच कल्चर पावडर भेटतात. तर स्पेशल जे गोष्ट ज्यासाठी तयार केलेली आहे, तर ती गोष्ट त्याच कारणासाठी वापरली तर ते त्याच्यामधली जी गुणवत्ता आहे ती अधिक वाढून भेटते. म्हणजे तयार झाल्याच्या नंतर खराब निघाला किंवा वास खराब येतोय किंवा त्याच्यामध्ये बॅक्टेरिया झाल्या, बुरशी लागली, असे प्रकार होऊ नयेत म्हणून थोडीशी सुरुवातीला काळजी घेऊन आपण हे जर केलं तर अतिशय 100% सक्सेस होऊ शकतं. तुमच्याकडे एवढी मशीन नसेल तरी हरकत नाही, 1 टनाच्या, 3 टन, 5 टन अशा वेगवेगळ्या साईज मध्ये बॅगा भेटतात मार्केटमध्ये. त्या बॅगामध्ये मॅन्युअली तुम्ही तुडवून जरी भरला तरी हरकत नाही. किंवा मग काही लोकांनी बंकर बांधलेले असतील तर त्या बंकर मध्ये पण तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मुरघास करू शकता. आणि ज्या वेळेस तुमच्याकडे शेतामध्ये चारा असेल त्यावेळेसचा चारा तुम्ही अशा पद्धतीने एक ठिकाणी साठवून व्यवस्थित ठेवला तर वर्षभर तुमच्या जनावरांना, दुभत्या जनावरांना हिरवा चाऱ्याची दुसरीकडून परत ज्या त्या वेळेस शोधून आणायची आणि टाकत बसायची गरज पडत नाही. आणि ह्याच्यामध्ये फरक एकच होतो की आज कापलेला चारा जर तुम्ही लगेच जर कापून टाकणार असाल
तर त्याच्यातलं मॉइश्चरचं प्रमाण खूप जास्त असतं. त्याच्यामुळे तुमच्या जनावरांना डायरिया होणे किंवा पातळ संडास करणे अशा वेगवेगळ्या हे पण समस्या पण येऊ शकतात. परंतु ह्याच्यामध्ये आपण काल कापलेली जो मेगास्वीट आहे त्याचा आज आपण मुरघास करतोय, आज कापलेल्याचं उद्या करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये काय होतं की मॉइश्चर पाणी जे आहे त्याच्यातली आर्द्रता जो आहे ती आपण एक लेवलमध्ये आणून मग नंतर त्याला ते स्टोअर करून ठेवतो. आता जी तुम्ही मुरघास त्यावेळी जी त्याच्यामध्ये आर्द्रता आहे, जी त्याचे मॉइश्चर आहे ते जशाच तसं तुम्हाला जनावरांच्या पोटात जाईपर्यंत किंवा त्यांना जनावरांना टाकेपर्यंत तशाला तशी त्याची गुणवत्ता आणि त्याच्यात आर्द्रता आणि त्याचे हिरवे चाऱ्यातले घटक जे गुणधर्म आहेत ते तशाला तसे तुम्हाला ह्या चाऱ्यामध्ये साठवून ठेवून अगदी भर उन्हाळ्यातही तुम्हाला त्या जनावरांना हिरवा चारा दिल्याचा आनंद जनावरांना आणि तुम्हाला पण नक्कीच मिळू शकतो. तर अशा पद्धतीने तुमच्याकडे जी साधनं उपलब्ध असतील, जशी पद्धती तुमच्याकडे उपलब्ध असतील तशा पद्धतीने मुरघास करून ठेवणे आणि चाऱ्यातली एक सातत्य जे असतं जनावरांना तर ते मेंटेन करून ठेवणे दुभत्या जनावरांसाठी खूप गरजेचं असतं. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की शेतकरी असे करतात की पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये जोपर्यंत चारा आहे तोपर्यंत फक्त हिरवा हिरवा हिरवा, आणि उन्हाळ्याच्या टायमिंगला ज्यावेळेस हिरवा चारा नाही त्यावेळेस मग सुकी वरण, वाळलेली वरण, फक्त भुसकट अशा पद्धतीनं जर चाऱ्याचं नियोजन असेल तर थोडं जनावरांच्या मग ते तब्येत खालावणे, म्हणजे जोपर्यंत हिरवा चारा आहे तोपर्यंत तब्येत चांगली दिसणे, उन्हाळ्याला एकदमच जनावरांचे कमकुवत होणे, दुधाचे प्रमाण घटणे, मग असं जर त्यांच्या शेड्यूलमध्ये जर चढ उतार होत राहिले तर मग ते वेळेवर माझावर न येणे, माझावर आलं तरी मग ते गाब न धरणे, तर अशा बऱ्याच समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. त्याच्यामुळे थोडंसं बाकी सुका चारा, ज्वारीची वैरण, बाकीचा जर चारा तुम्हाला स्टोअर करता येतोच, पण हिरवा चारा कसा स्टोअर करावा ही बऱ्याच जणांची अडचण असते. तर मुरघास ही एक माध्यम आहे. हिरवा चारा आपण वर्षभर वर्षानुवर्ष, या वर्षीचा अगदी पुढल्या वर्षी जर ही बॅग अशाला अशी विदाऊट एनी एक्सटर्नल डॅमेज जर बॅग राहिली तर ही बॅग तुम्हाला पुढल्या वर्षी पण तशाला तशी वापरायला येऊ शकते. हा चारा पुढल्या वर्षी ह्या दिवसात सुद्धा तुम्हाला तशाला तसा त्या बॅगेतनं काढून जनावरांना टाकण्यासारखा राहू शकतो. फक्त ते तेवढं काळजीपूर्वक करणं आणि साठवणं हे महत्वाचं आहे. कारण ह्याला ज्या दिवशी हवा लागेल त्या दिवशीपासून हे खराब व्हायला चालू होईल. एक महिन्यानंतर तुम्ही समजा ह्याला एक पंक्चर जर मारलं, ह्या बॅगला छोटंसं एक सुईनं जर बोळ पाडलं तर तिथून ते असं खराब होत जायला चालू होतं. एकदा खराब झालं की मध्ये मग बॅक्टेरिया येणं होणं, बुरशी येणं, त्या चाऱ्याचं थोडक्यात कुजायला चालू होऊन जातं. ते सडणं आणि कुजणं हे प्रोसिजर चालू होते. मग त्याचा स्वाद बदलतो, टेस्ट बदलतो, वास बदलतो. अगदी त्याचा वास आपण सुद्धा घेऊच नाही शकणार इथपर्यंत ते सरतं, कारण त्याच्यामध्ये ओलावा आहे. ओलावा थोडा हवा दाबलेला ओलावा आहे, तो हवा लागली की ते त्याच्यामध्ये विघटन प्रक्रिया चालू होऊन त्याच्यामध्ये नाशवंत घटक जे आहेत ते जागे होऊन ते वेस्टेज व्हायला चालू होतं. त्याच्यामुळं जेवढं तुम्हाला काळजीपूर्वक हे ठेवता येईल तेवढं ठेवणं आणि काळजी करून ठेवणं एवढं नक्कीच लक्ष करून जर केलं तर मुरघास हा एक दूध धंद्यासाठी योगदान ठरणारा घटक आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टीकडे आज शेतकऱ्यांना सुद्धा वळण्याची गरज आहे. आपण व्हिडिओ जास्त न लांबवता याच ठिकाणी हे थांबून हा व्हिडिओ याच ठिकाणी थांबवतोय. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्याकडे आता सगळ्याच गोष्टी झालेल्या आहे. डेअरी फार्म आहे, दूध उत्पादनाशी लागणारे सगळे साहित्यासाठी दुकान आहे, जे डेअरी मार्ट, सगळं साहित्य तुम्हाला जे लागणारे काय असतील ते सगळे साहित्य भेटतात. शिवाय सुग्रासचा कारखाना आपला स्वतःचा झालेला आहे. तर असे या सगळ्याच ह्याचे आता इथून पुढे आपण एक नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण ज्या वेळेस वेळ जसा भेटेल तसा एखादा व्हिडिओ बनवल्याच्या नंतर व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. तर त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि याच ठिकाणी आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.